बुल्ढाना से एक ऐसी खबर सामने आई है जो प्रशासन की कार्यप्रणाली पर कड़ा सवाल खड़ा करती है। नुई उस किसान को अपने ही हक के रास्ते के लिए मौत को गले लगाने की धमकी देनी पड़ रही है। मेकर तालुका का सारमपुर गांव, यहाँ गजानन माधव बोरकर नाम के किसान का आरोप है कि उनके खेत में जाने वाला सरकारी रूप से मंजूर रास्ता कुछ स्थानीय दबंगों ने जबरन बंद कर दिया है। गजानन ने आरोप लगाया है कि अर्जुन कूठे, कुमार गोरे, कैलाश गोरे और अन्य लोगों ने मिलकर इस रास्ते को पूरी तरह से अवरुद्ध कर दिया है। जबकि प्रशासन के पास इसके आदेश पारित हैं, फिर भी अधिकारी आंखों पर पट्टी बांधे बैठे हैं। पीड़ित किसान ने अमरावती के विभागीय आयुक्त दफ्तर के चक्कर लगाए, पर हर जगह से सिर्फ निराशा हाथ लगी। अब गजानन बोरकर ने प्रशासन को सीधे शब्दों में चेतावनी दे दी है। उनका कहना है कि अगर रास्ता जल्द ही खाली नहीं कराया गया तो वो टावर पर चढ़कर आत्महत्या करेंगे। प्रशासन की इस कथित चुप्पी और दबंगों के हौसले अब एक बड़ी अनहोनी को निमंत्रण दे रहे हैं। क्या प्रशासन कोई बड़ा हादसा होने के बाद जागेगा या फिर इस पीड़ित किसान को न्याय मिलेगा? इस मामले पर हमारी नजर बनी रहेगी। देखते रहिए सत्कार न्यूज 24। बरोबर आहे। आता जेव्हा तुम्हाला रस्ता काढून दिला तर कोणी तुमचा रस्ता अडवत असेल किंवा तुम्हाला काही नियमाने तुम्हाला काढून दिलेला आहे ना, मग तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट का बरं केला? जीआर मध्ये उलगड आहे तसं जीआर तर सोडून द्या हो, जीआर तर पूर्ण नका करू। जीआरला म्हणून तर तुम्हाला जीआर नुसार रस्ता काढून दिला ना। त्यांनी सुद्धा सल्ला द्यायला पाहिजे की बाबा मी सुद्धा त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे। नाही म्हणतो मी, कोणी जसं आपली आता गरज आहे, समजा आता आपल्या रस्ताचे शेवटी ते शासन प्रशासन आहे आणि आमची तिसरी रास्ता मागणी आहे। माझं असं म्हणणं आहे की बाबा प्रशासनाचं सुद्धा लक्ष जर घातलं गेलं, प्रशासनाने रस्ता घालवून तर तुम्हाला रस्ता मोकळा करून दिलेला आहे ना। आम्ही जर पोलीस स्टेशन संबंधित जर गेलो तर कदाचित आणखी भानगडी वाढू शकतात। ही जी मंडळी आहे गोरगरीब, अतिशय गोरगरीब लोक आहेत आणि त्या गोरगरीब लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जाणं हेच बरोबर वाटत नाही, त्यांना भीती वाटते। म्हणून त्यांनी कुठेतरी सहकार्य करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि त्या जीआर मध्ये उलगड आहे तशा प्रकारचा याप्रमाणे तुम्हाला रस्ता काढून दिला असेल ना। नाही, रस्ता तर दिला, पण गृह खात्याची जर काही संबंध लागला तर सुद्धा आम्ही तयार आहोत असं जीआर मध्ये उलगड आहे। पण त्यासाठी तुम्हाला तक्रार करावं लागेल, कोण तुम्हाला अडवतं? हो, पण ते त्यांना सांगितलं ना, तशा प्रकारची कल्पना दिलेली आहे ना। कोणाला? तहसीलदार साहेबाला कल्पना दिलेली आहे। पोलिसांना तक्रार दिली का? त्यांना कल्पना दिली, त्याची रिपोर्ट होईल, रिपोर्ट पण रिपोर्ट होईल त्याची। याच्या आता याच्यात कसं आहे की ह्या ज्या तक्रारी झाल्या त्या तक्रारीवर समित्या नेमल्या आणि समित्याही सुद्धा शिव साहेबाचं पत्र आहे की बा संबंधित रेकॉर्ड पहिल्यांदा सील करा। ते सील झालंच नाही आणि तिथून सुद्धा असाच गोंधळ झाला, फोडतोड झाली त्या दप्तरामध्ये। प्रत्यक्ष कोणत्याच प्रकारची योजना राबवल्या गेली नाही। तर संबंधित माणसाचं असं म्हणणं आहे की बा योजना कमी अधिक होतील ठीक आहे, परंतु काही ना काहीतरी पैसा खर्च व्हायला पाहिजे। 3-4 वर्षापासून ती जी योजना झाली प्यायला पाणीच नाही, उलट ब्लिचिंग पावडर वापरलं त्याच्यामध्ये। आता पाणीच येत नाही तर ब्लिचिंग पावडर वापरलं कसं? असं त्यांचं आता इथे जे खाली आणण्यासाठी म्हणजे मला रात्री मी त्यांना बोललो होतो या संदर्भामध्ये की तुम्ही जे टावरवर जाता हा जीवनाचा प्रश्न आहे। हातने सटला, पायाने सटला, कारण ही जी तुमची जी मागणी आहे ही आज ना उद्या होणारच नाही, त्याच्यात काही अडचण नाही। पण हातपाय जर घसरला आणि मोडला तर पुन्हा पुन्हा येणारी बाब नाही। तर त्यांचं किंवा दिलेलं आहे त्यांनी त्या सरणावर, याला सरणावर करा किंवा आणखीन आमरण उपोषण करा, काय करायचे ते करा, फक्त टावरचं करायला नको। आम्हाला सकाळी कळाल्याबरोबर मी स्वतः एसटीनं आलो, यांनी स्वतःची गाडी आणली, हे सुद्धा आले, त्यांना समजावून सांगितलं। PI साहेब सुद्धा बोलले की बाबा हे बरोबर नाही, तुम्ही खाली उतरा, आपण सर्व जाऊन बोलू, याच्यावर मार्ग काढू। नसल तर मी माझ्या गाडीत तुम्ही चला, कलेक्टरकडे येतो, आयुक्ताकडे येतो आणि यांचं लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा। पण आता काय अपेक्षित आहे? इथे कोणी येणं अपेक्षित, खाली त्यांना आणण्यासाठी काय? त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ इथं जर आले आणि त्या वरिष्ठाशी आयुक्त कार्यालयाशी संबंधित असतील किंवा मग त्यांचे जे काही आता व्हिडिओ असतील, ते काही तहसीलदार असतील संबंधित तिथलचे। तुमचा जिल्हा येतो बुलढाणा जिल्हा येतो, तिथली यंत्रणा वेगळी आहे। तिथे तुम्हाला जायचं असेल तर तिथले व्हिडिओशी भेटावं लागेल, बरोबर? तिथले व्हिडिओ इथे काय राहणार नसलं तरी ते संबंधित बोलतील ना फोन, ह्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा तुमच्या संदर्भात हा माणूस आलेला आहे, यांची अशी अशी तक्रार आहे, काय तुम्ही केलं, कोणती समिती नेमली, का नाही शिल्पन केलं, म्हणजे शिवसाहेबांनी दिलेल्या पत्रानुसार व्हिडिओला ते बोलतील की बा अशा प्रकारचं पत्र आल्याच्या नंतर तुम्ही ग्रामपंचायतचं रेकॉर्ड का नाही केलं। पण आता तुम्हाला अपेक्षित काही तर कोण यावं?
अपेक्षित काय तुम्हाला सांगा? आता अपेक्षित काय आता मी फोन लावून बोलतो आणि विचारून घ्या. आता ते काय काय नाव सांगा पहिले. मी अर्जुना नामदेव कुठे शेलगाव देशमुख यानं गजानन बोरकरनं जे निवेदन दिलं की बा त्याच्या स्वतःसाठीच काही नाही पण जनतेसाठी मेहकर तालुक्यात जे रस्त्याचे प्रकरण आहेत की जे प्रकरण प्रलंबित पडलेले आहेत म्हणजे की रस्ते कोणाला जाता येत नाही काही नाही ढोरा वासराची आज कावरं पडीत पडले जायच्या बऱ्याच समस्या येतात कोणी म्हणजे नकाशावर रस्ते येतं असे बरेचसे रस्त्याची मेहकर तालुक्यात बरेच रस्त्याची प्रकरणं असल्यामुळं समस्या सोडवण्याचा मग गजानन बोरकरने आम्ही भेटलो तर त्यानं आम्हाला आमची समस्या सोडवण्यासाठी मेहकर तालुक्यातल्या हर एक शेतकऱ्याची समस्या सोडण्यासाठी त्यानं या निवेदन दिलं इथं आयुक्त इथं आणि त्यानं मग टावर आंदोलन व या सरणावर बसून आंदोलन करेल असे 2 पर्याय निवडले होते आणि त्यातलं त्याने पर्याय टावर आंदोलन चालू केलं तर त्याची समस्या सुटाव ही अशी आमची विनंती आहे प्रशासनाला. सारांची माहिती नाही पण त्याचं ते